नमस्कार, गुड मॉर्निंग. शुभ सकाळ सर्वांना. आपणा सर्वांना माहीत आहे, आईसारखं दैवत या जगात नाही. खरोखरच आई ही घराचं मांगल्य असतं. आई हे घराचं पावित्र्य असतं. आई जर घरात नसेल तर त्या लेकराला त्या तिच्या आईच्या मायेची नेहमीच ओढ लागते. खरोखरच आताच मी सांगितल्याप्रमाणे आईसारखं प्रेम आपल्या लेकरावरती इतर कोणीही करू शकणार नाही. खरोखरच लक्षात घ्या, वडिलांपेक्षा काखणभर जास्त प्रेम आईच आपल्या लेकरांवरती असतं. बाळाला लागलं, बाळाला काही जरी झालं, सकाळ सकाळचं शाळेत जाताना सुद्धा बाळाच्या अंघोळीपासून, त्याच्या मुलाच्या मुलीच्या अंघोळीपासून त्याच्या शाळेत जाण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीची काळजी ती आई करत असते. खरोखरच आई सारखं दैवत साऱ्या जगात नाही. ज्यांना आईचं प्रेम मिळालं नाही त्यांना विचारा आईचं मोल काय असतं. ज्यांच्या घरात आईच नाही त्या मुलांना विचारा आईचं प्रेम काय असतं. खरोखरच माझी सर्वच मुलांना, सर्वच विद्यार्थ्यांना विनंती आहे, कृपया आपल्या आईवरती प्रेम करा. आई आणि वडील आपले पहिले दैवत आहेत. दररोज सकाळी उठल्यानंतर आपण आपल्या आईवडिलाचं दर्शन घेतलं तर त्या ठिकाणी लक्षात घ्या, प्रत्यक्ष पांडुरंग आणि रुक्मिणीचं दर्शन त्या माध्यमातून आपल्याला घडणार आहे. दैवत आपल्याच घरी असताना, आपल्याच घरात असताना आपल्याच आईवडिलांवरती आपण ते आहे असं मला वाटतं. म्हणून आपण आपल्या आईवडिलांवरती तितकंच प्रेम केलं पाहिजे जितकं आईवडील आपल्यावरती प्रेम करतात. ठीक आहे. आज मी आपणासमोर एक कविता सादर करतोय. कवितेचं नाव आहे माझी माय. माझी माय. पहा. हंबरुनी वासराला चाटते जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. हंबरुनी वासराला चाटते जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जवाताना, दुष्काळाच्या साली आईचा आटला होता पाना. पिठामध्ये पाणी टाकून मला पाजत जाया, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माया, दिसती माझी माया. हंबरुनी वासराले चाटते जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माया, दिसती माझी माया. सुट्टीमध्ये जवा येत होतो मी घरी, उसनं आणून खाऊ घाले नाना परी. अरे करू नको घाई म्हणे पोटभर काय, अरे करू नको घाई म्हणे पोटभर खाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माया, दिसती माझी माया. हंबरुनी वासराला चाटते जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माया, दिसती माझी माया. कान्या काट्या जायला माय जाई राणी, पायात नसे वाहन तिच्या हिंडे अनवाणी. इचू काटा मोडला तरी, इचू काटा मोडला तरी मोजत नसे पाया, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माया, दिसती माझी माया. हंबरुनी वासराला चाटते जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माया, दिसती माझी माया. दारू पिऊन मायला मारे रोज माझा बाप,
दारू पिवण रोज मारे मायला माझा बाप, थर थर कापे माया लागे तिला धाप, थर थर कापे मायन लागे तिला धाप. कसायाच्या 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 दावणीला बांधली जशी गाया, कसायाच्या दावणीला बांधली जशी गाया. तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माया, दिसती माझी माया. हंबरुनी वासराला चाटते जवा गाया, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माया, दिसती माझी माया. धन्यवाद. खरोखरच मी आता सांगितलं, कृपया आपणच आपल्या आईवडिलांना प्रेम दिलं पाहिजे. अजून आपण पाहतोय की बरेचसे लोक आजही आपल्या आईवडिलांवरती प्रेम करण्यापेक्षा त्याच माईनं त्याच आईनं जिनं आपल्याला 9 महिनं 9 दिवस पोटामध्ये वाढवलं, रात्रंदिवस त्याची सेवा केली, मोठं होईपर्यंत त्या बाळाची रात्रंदिवस काळजी घेतली. त्याच आईवडिलांना जर तुम्ही वृद्धाश्रमात टाकत असेल तर खऱ्या अर्थानं ही गोष्ट तितकीशी योग्य नाही आहे. कारण ज्या आईवडिलांनी आपल्यासाठी कर्म केलं, ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला, त्यांच्यासाठी आपण कर्म करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून सर्वच मुलांना माझी नम्रतेची विनंती आहे, ज्या आईवडिलांनी आपल्यावरती प्रेम केलं, ज्या आईवडिलांनी आपल्यासाठी रात्रंदिवस कष्ट केले, कष्ट करतायत, त्या आईवडिलांना कधीच दुखवू नका. त्या आईवडिलांवरती त्यांनी जेवढं आपल्यावरती प्रेम केलं, कृपया आपणही आपल्या आईवडिलांवरती मनापासून अंतःकरणापासून प्रेम करा, खरंच प्रेम करा. कारण आईवडील ज्यांना आईवडील नाहीत त्यांना त्याची जाणीव आहे. तुम्हाला तुमचे आईवडील आहेत म्हणून त्याची जाणीव नाही आहे. मी प्रत्येकाला सांगतोय, कृपया आईवडिलांसारखं दैवत अख्ख्या जगात नाही. कृपया त्यांच्यावरती प्रेम करा, खरं प्रेम करा. आईवडिलांसारखं दैवत खरंच कुठेही सापडणार नाही. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि पुन्हा पुन्हा आपल्यासोबत येण्याची मला संधी द्या. धन्यवाद.